माहिती त्या ठिकाणी ते यामध्ये साधारण अशा पद्धतीची हे अभिषेक अमित चव्हाण आयुष्यमान भारत स्वास्थ्य खाता त्या पद्धतीनं त्यांना ते मिळणार, त्यांचा नंबर येणार, त्यांचा आधार कार्डचा नंबर येणार, त्यांचं जन्मतिथी येणार, तो पुरुष आहे का स्त्री आहे ते येणार, मोबाईल नंबर येणार, अशा पद्धतीनं प्रत्येकाला एक गोष्ट मिळणार आणि त्याच्यातून 10 कोटी बीपीएल धारक कुटुंब म्हणजे साधारण आम्ही एका कुटुंबामध्ये 5 लोक झालेले, तर या 50 कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेण्यात ते सक्षम असतील. 140 ते 140 कोटी नाही, जे बीपीएल धारक आहेत 10 कोटी कुटुंब पूर्ण देशात, जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी, त्याच्यात एका कुटुंबात ऍव्हरेज आम्ही 5 धरले असे 50 कोटी. आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना बीपीएल धारकांना आरोग्य विमा प्रदान करणे उद्देश, प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाखापर्यंत कॅशलेस आरोग्य विमा, 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांची मर्यादा अतिरिक्त, का तर तो वयस्कर झालेला असतो, त्यांना आणखी काही महत्वाची ऑपरेशन महत्वाचा काही उपचार करावे लागतात, तर त्याच्या कुटुंब असेल तर ते 5 लाख अधिक ह्याचे 5 लाख 70च्या पुढे असेल तर अशा पद्धतीनं त्याला ज्यामध्ये रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि रुग्णालयातून सोडल्यानंतर होणारा खर्चही सरकार करणार आहे. भारत सरकार लहान मोठ्या 1350 पेक्षा अधिक आजारांवर मोफत उपचार होणार आहे. 1350 आजार ती माहिती घ्या. मी ते आयुष्यमान भारत योजना माझे वेद पाठक आहे, विकास पाटील आहे, हनुमान पाटील आहे, मला सगळ्यांना सांगायचं की त्याच्याबद्दलचे बूथवाल्यांना पण तुम्ही द्या आणि तुम्ही पण कार्यकर्त्यांनी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सरपंच उपसरपंचांना सगळ्यांना ही माहिती द्या की बाबा त्याच्यामध्ये हे 1350 आजार, नाहीतर काय करतील तर 1350च्या वरचा कुठला तरी आधार काढतील, काय दादा खोटं बोलतो तू, कुठं आम्हाला काय दिला, तर ते 1350 आजार हे त्याच्यात घासलेले आहेत. अनेक प्रकारच्या गंभीर आजारावर उपचार केले जातील. त्याच्यात बरेचसे महत्वाचे आजार आपण इन्क्लूड केलेले आहेत, ज्यामध्ये रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि रुग्णालयातून सोडल्यानंतर होणारा खर्च मी सांगितलं तसं सरकार करणार आहे. या योजनेचा लाभ संपूर्ण भारतातल्या 50 कोटी लोकांना बीपीएल धारकांना मिळणार आहे. या योजनेला कोणती वयोमर्यादा नाही. त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत या रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल चिकित्सा ऍप डाउनलोड करा, हे त्याच्यामध्ये डाउनलोड करण्याच्या करता तुम्हाला ती व्यवस्था केलेली आहे. हे जसं ह्याचं मी सांगितलं तसं मी शेवट माझ्या बुद्धच्या बाबतीमध्ये काय वाटतं त्याकरता मी तिथे येतो. परंतु त्याच्या आधी आज नवरात्र उत्सव सुरू होतोय, शक्तीचा जागर सुरू होतोय. आज माझ्या बायमाऊली पण इथं आहे. हा उत्सव पूजा अर्चा करून साजरा करताना सर्वांनी एक निर्धार करायला हवा, तो म्हणजे ठिकठिकाणी विशेषतः महिला चिमुरड्या विद्यार्थिनींना अत्याचाराला बळी जावं लागतं, त्याबाबत कठोर होण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी करायला हवा. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आज मी सकाळी 6 वाजता एसपी, ऍडिशनल एसपी, डीवायएसपी आणि असे काही प्रमुख अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. मी 1 तास त्यांच्याशी चर्चा केली. बारामतीकरांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 67 पासून 90 पर्यंत 91 पर्यंत पवार साहेबांनी आपल्या बारामतीकरांचं प्रतिनिधित्व केलं. 91 पासून तुम्ही मला आमदार म्हणून बारामतीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. मी नौका होतो. सुरुवातीच्या काळामध्ये अनुभवातलं बरंच काही शिकत जाण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला. त्यावेळेस स्वर्गीय गुलाबराव पाटील असतील, स्वर्गीय विजयराव गोखले असतील, स्वर्गीय कमलाकांत पाटील असतील, स्वर्गीय वसंत काका असतील, स्वर्गीय शिवाजीराव अण्णा असतील,
चंद्रकांत असतील, स्वर्गीय भगीरथ अप्पा असतील, स्वर्गीय गणपतराव पवार असतील, स्वर्गीय रघुनाथराव गावडे असतील, अशा कितीतरी लोकांची मी नावं तुम्हाला त्या ठिकाणी सांगू शकतो. स्वर्गीय पातू देशमुख साहेब असतील, स्वर्गीय जाधवराव साहेब असतील, स्वर्गीय दाते साहेब असतील, स्वर्गीय करंदीकर साहेब असतील, खूप जणांची मी तुम्हाला नावं सांगू शकतो. कारण त्यावेळेस मी नौका होतो, तुमच्यातले जसे आता अलीकडे काही नौके तसा, आणि हे सगळे वडील झाले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामाला त्या बाबतीमध्ये सुरुवात केली. सतीश कोंबडे म्हणजे तरुण होते, त्याच्यामुळं ते त्यावेळेस सभापती पण होते. स्वर्गीय नारायण पाटील अशा अनेकांची, माननीय संपतराव तात्या देवकाते, स्वर्गीय भीमराव तात्या गोखले, खूप जणांची नावं घ्यावी लागतील. पण त्यावेळेस त्यांनी या सगळ्या कामामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्यातून राजकारणाला पहिल्या सुरुवात त्यांनी केलेलीच होती, परंतु आम्ही राजकारणाला सुरुवात केली. बघता बघता 34 वर्ष झाली या गोष्टीला. आज 34 वर्षांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. पण मी नेहमी बारामतीमध्ये शहरात आणि ग्रामीण भागामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली असावी, त्याच्यातलं कुठलीही गोष्ट मला अनेक व्हॉट्सअपवर किंवा एसएमएस द्वारे माहिती देतात की दादा इथं ड्रग्सचे प्रकार चाललेले आहेत, दादा इथं व्हॉट्सअपवर पुण्यातून ते ड्रग्स मागवलं जातं, काहीतरी इंजेक्शन असतात ते मागवलं जातं, आणि ते बऱ्याच गोष्टी मी घेत नाही, त्याच्यावर मला माहिती नाही त्याची नावं. परंतु असे बरेच प्रकार हे ड्रग्सच्या बाबतीमध्ये जे आहेत, इव्हन गांजा वगैरे अशा पण काही गोष्टी माझ्या त्या कानावर आल्या. काही जण ज्यांच्यावर मोका लावण्याची गरज आहे असे मोकातनं सुटून आले आणि कुठल्या तरी चौकात उभे राहतात. हा चौक माझा, त्याच्या बापाचा असला तो दुसऱ्याला म्हणतो तू या एरियात नाही, तुझा एरिया तिकडे. म्हणजे यांनी काही एरिया पण वाटून घेतली. कुठं कुठं आपलं सोमेश्वर शैक्षणिक संकुल आहे, माळेगाव शैक्षणिक संकुल आहे, बीसी कॉलेज शैक्षणिक संकुल आहे, आपलं शारदानगर शैक्षणिक संकुल आहे, विद्यानगर शैक्षणिक संकुल आहे. अशा शैक्षणिक संकुलाला बाकीचे तर इंग्लिश मिडियमच्या शाळा दिल्या तर त्याचे नावं पण घेत नाही. शैक्षणिक संकुलाच्या बाहेर आपलं एमएस शैक्षणिक संकुल आहे. या सगळ्या बाहेर पण काही जण तिथं शायनिंग करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यातूनच परवा एक मुलगा सातारा जिल्ह्यातला, एक मुलगा पुणे जिल्ह्यातला बारामतीचा, एक मुलगा करमाळा सोलापूर जिल्ह्यातला, तिघही साधारण वयाचे सारखे 17 वर्षाचे. आणि काय एकाच्या मनात आलं दोघांच्या, त्यांनी एकाला घटनाचा असतो ना DCP आली आणि त्यांनी सपासप केले. ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सगळं आलं. मला सकाळी पण दाखवलं, मला तिकडेही पाठवलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारची अवस्था, म्हणजे ज्या गोष्टी आपण या कृतीमध्ये ऐकतो. आपण जरी तुम्हाला मला कुणाचा प्रचार करायचा असेल तर मोबाईल, आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा पुरेपूर वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याबद्दल कुणालाच काही बोलण्याचा अधिकार नाही, विनंती करण्याचा अधिकार, पण शेवटी काय करावं हा तुमचा अधिकार आहे. त्यामुळं मी त्या खोलामध्ये जास्त जात नाही. पण मला ही गोष्ट सांगायची की साधारण पूर्वी पण कधी काही बाजारात भाज्या बिज्या विकायला आमच्या मायमाऊली बसतात, कुणी फळं विकायला बसतं, कुणी काय विकायला बसतं. जे माणसांना गरजेचं असेल कुणीतरी यायचं, थोड्याशा मिरच्या त्याच्यात घ्यायच्या, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, थोड्याशा भाज्या घ्यायच्या. अशा पद्धतीनं पण काही प्रकार पूर्वी चालायचे असं मी ऐकलं.